आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरातील पंचवटी आणि म्हसरोळ पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेला अखेर पोलिसांनी मोठा आळा घातला। पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं विशेष पथक तयार करून सापळा रचला आणि 48 वर्षीय फारुख रज्जाक काकर या सराईत घरफोड्याला शिताफीने जेरबंद केलं। आरोपीकडून तब्बल 11 तोळे सोने, 1.5 किलोहून अधिक चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 13,06,754 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला। सदर आरोपी हा पंचवटी आणि म्हसरोळ परिसरातील एकूण 10 घरफोड्यांसाठी जबाबदार असल्याचं निष्पन्न झालंय। त्याच्यावर यापूर्वी गुन्ह्यांची नोंद असून तो अत्यंत शिताफीनं चोरी करत असल्याचं तपासात समोर आलंय। मात्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती लागली आहे। कोरोना काळात फारुखच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती। उपचारादरम्यान तब्बल 3 दिवसात डॉक्टरांनी 3 लाख रुपये बिल आकारलं, मात्र तरी सुद्धा त्याचे वडील वाचले नाही। या घटनेनंतर फारुखच्या मनात संताप दाटला आणि त्याने ते पैसे वसूल करण्यासाठी डॉक्टरांच्या घरांना टार्गेट करायला सुरुवात केली। त्याची घरफोडीची मालिका ही साधी चोरी नसून थेट सुडाची कहाणी होती। फारुख गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये येऊन डॉक्टरांच्या घरावरच डोळा ठेवून घरफोड्या करत असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। आरोपी हा मूळचा जळगावचा असल्याचं समोर आलंय। घरफोड्यांच्या मालिकेतला हा धक्कादायक ट्विस्ट समोर आल्यानंतर पोलीस आता या गुन्ह्याचा अधिक तपास करतात। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। परिमंडळ 1 अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या। रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या। तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये API सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे। पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 10 घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण 11 तोळे सोने व 1 किलो 52 ग्रॅम चांदी असा एकूण 13,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदर आरोपीवरती अगोदर अंबड पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे आहेत। सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे। मॅडम, आरोपी जो होता तो जळगाव जिल्ह्यातून हो, सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे, लाहेरी बुद्रुक या ठिकाणचा आहे। तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा। कॅमेरा लावण्याचा काय फायदा झाला? या ठिकाणी जे CP साहेबांच्या अध्यक्षतेखाली CSR फंडामधून जे वेगवेगळ्या कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे CCTV फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आलं। तर खरोखरच या CCTVमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालेलं आहे। या आरोपीचं 48 वय आहे आणि उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्यांना कुठली माहिती दिलेली नाहीये तपासामध्ये। या यशस्वी ऑपरेशनमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत जाधव यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।